आज ना आपल्याला मस्त सकाळची भाजी पडलेली आहे. तर बघा ही सकाळची भाजी आहे मस्त फ्लावरची, टमाटे, कोथिंबीर, मस्त शेंगदाणे सगळं टाकून अशी मस्त भाजी होती. पण मध्ये आता भाजी पडलेली, आता मुलं नाही म्हणताय खायचं, तर आपण ना त्याचं खूप छान असं करून घेणार आहे. पराठे तुम्हाला दाखवते मी. त्यासाठी ना आपण बघा आपण थोडा मसाला तयार करून घेणार आहे टाकण्यासाठी, अजून खूप छान अशी चव येण्यासाठी. धणे घेतलेले आहेत, जिरं घेतलेले आहेत, 5-6 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 मिरची घेतलेली. आपल्याला काही जास्त करायचं नाहीये, तर 4-5च करायचे आहेत आपल्याला. त्यासाठी बघा मस्त आता हे सगळं टाकून देते खलबत्त्यामध्ये आणि आता मस्त मी ठेचून घेते. तर आपण बघा आता मस्त कणिक घेतलेली आहे. घेतलंय आता मस्त बेसन पीठ आणि हे घेतलंय बाजरीचं पीठ. म्हणजे आपले सगळे मिक्स पीठ पण घ्यायचे, असे पौष्टिक आपल्याला करून घ्यायचंय. आपण टाकून घ्यायची हळद. तर मीठ आहे ना आपल्याला कमीच टाकायचं आहे, कारण की आपली भाजी ना भाजीमध्ये भिजून घ्यायचं. तर भाजीमध्ये मीठ आहे, त्याच्यासाठी ना थोडं मीठ घेतलेलं आहे मी. हे बघा ओवा जास्तीच्या घेतलेल्या आहेत आणि मस्त ते ना अशा थोड्या क्रश करून घालायच्या, म्हणजे खूप छान अशी चव येते मग ओवांची. तर हे बघा आपले ओवा आता टाकून घ्यायचं आपल्याला. मिरची, जिरं, लसूण आणि मस्त धणे घेतलेले आहेत. धणे बी थोडे जाड मोठे ठेचून घेतलेले आहेत, म्हणजे त्याची ना दाताखाली आले ना खूप छान अशी चव लागते आणि खूप भारी लागतं. त्यासाठी धणे पण टाकून घेतलेले आहेत. आणि आपली भाजी बघा मस्त अशी खूप छान आहे. तर आपण पहिले ना कोबी टाकून चांगलं चुरून घेणार आहेत आणि आपल्याला एवढं याच्यामध्ये भिजून घ्यायचं आहे. कोबी बी चांगली शिजलेली आपली, त्याच्यामुळे ना मस्त बघा. आणि असं धकलं नसतं मुलांना, तर आपण अशा पद्धतीने जर करून घेतलं ना खूप भारी लागतं. तुम्हाला कांदा वाटेल तर कांदे सुद्धा टाकू शकता, पण आमच्या दादूला जास्त कांदे चालत नाही, तो खात नाही जास्त कांदे, म्हणून मी काही टाकले नाही. तर कांदे सुद्धा टाकले तर खूप भारी लागतील. मस्त कांदे बारीक चिरून टाका, 1 कांदा. तर बघा आता मस्त ही भाजी टाकून देते आणि मस्त त्याच्यामध्ये तेल आणि ते ना, त्यामुळे खूप भारी लागणार आहे आपले पराठे. म्हणजे ते धपाटे, कोणी पराठे म्हणतं, कोणी धपाटे म्हणतं, कोणी त्याला दशमी आपण म्हणतो. तर त्यासारखे असे मस्त करून घ्यायचे आणि मुलं बघा अशा आवडीने खातील असं. आणि त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या आणि ते, त्याच्यामुळे खूप भारी होणार आहे ते. आपला पराठा बघा मस्त लाटला गेला. तर आता तव्यावर तेल टाकून घेऊ आणि मस्त खूप छान असं तेलातच करू आपण त्याला. कशी मेथीचे लाडूचा व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या ब्लॉगमध्ये टाकलेला आहे, तो तुम्ही बघा. खूप छान आहे, साध्या आणि सोप्या पद्धतीने कोणालाही जमतील अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. प्रमाण कसं घ्यायचं परफेक्ट प्रमाणात दाखवलेला आहे, तो व्हिडिओ बघा.